नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमची जर मिथुन राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मिथुन राशीचे गुढीपाडव्यापासूनचे संपूर्ण राशी भविष्य. हे मराठी नवी वर्ष, हिंदू नववर्ष तुमच्यासाठी कसं असेल याबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेसंदर्भात काही प्रश्न असतील, आयुष्यात काही अडचणी, संकट असतील, नोकरीत असेल किंवा व्यापारात काही अडचणी असतील, नात्यात काही अडचणी असतील, कर्ज असेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या असतील, तुम्हाला तुमची पत्रिका तपासायची असेल की पत्रिकेत कोणते दोष आहेत का, आणि दोष असतील तर त्यातून बाहेर कसं पडायचं, कोणते उपाय करायचे, कोणती सेवा करायची, ही सगळी संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही फक्त यासाठी आम्हाला दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करावा. मित्रांनो, मराठी नववर्षाची सुरुवात करणारा अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी 19 मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस नवीन ऊर्जा, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा दिवस मानला जातो. आजचा हा व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत गुढीपाडव्यापासून मिथुन राशीच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होऊ शकतात, कोणत्या संधी त्यांना मिळू शकतात आणि कोणत्या गोष्टी आता नक्की घडू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही पहा. मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून नवीन सुरुवात होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये, दिवसांमध्ये काही योजना पूर्ण न होणे, कामात अडथळे येणे, मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला न मिळणे, अशा काही गोष्टी तुम्हाला जाणवल्या असतीलच. पण गुढीपाडव्यापासून परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. मिथुन राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू शकते. थांबलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात, व्यवसायात प्रगती होऊ शकते, काही लोकांना अचानक आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. म्हणून या काळात नवीन संधींकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे. गुढीपाडव्यापासून मिथुन राशीच्या लोकांना नोकरी आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, चांगल्या संधी मिळू शकतात. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर चांगली बातमी मिळण्याची सुद्धा शक्यता गुढीपाडव्यापासून सुरू होईल. मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. कुटुंबातील मतभेद कमी होऊ शकतात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात नवीन नाते येऊ शकते. म्हणून या काळात संवाद आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. गुढीपाडव्यापासून मिथुन राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तुम्हाला तुमच्या निर्णयांवर विश्वास वाटेल आणि नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. हा काळ नवीन लक्ष्य ठरवण्यासाठी आणि मेहनत करण्यासाठी योग्य ठरू शकतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरासमोर गुढी उभारावी. त्यानंतर भगवान गणपती बाप्पाला नमस्कार करून प्रार्थना करावी आणि शक्य असेल तर एक तुपाचा दिवा नक्की लावावा. यामुळे घरात सकारात्मकता येते, शुभ परिणाम वाढतात. ज्योतिषशास्त्र मित्रांनो फक्त मार्गदर्शन देते, पण यश मिळवण्यासाठी मेहनत आणि योग्य निर्णय घेणे आपल्याला असते. म्हणून येणाऱ्या संधींचा योग्य फायदा करून घ्या. मिथुन राशीच्या लोकांसाठी 19 मार्चला गुढीपाडवा हा नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येणारा दिवस आहे. जर तुम्ही सकारात्मक राहून मेहनत केली तर हे वर्ष तुमच्यासाठी यश आणि प्रगतीचे वर्ष ठरू शकते. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.